सोसायटी तर अप्रतिम आहे। मी आणि माझा मुलगा आम्ही इथे शिक्षणासाठी आलेलो आहोत। सगळ्यात प्रसन्न जी जागा म्हटलं तर मंदिर आहे। सगळं त्यांनी अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित दिलेत। गार्डन खूप सुंदर आहेत, पोडियम खूप छान आहेत, लहान मुलांसाठी आमच्या मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी अप्रतिम आहे। म्हणजे जर कोणी इथे घेतलं नसेल तर त्यांचं ॲक्च्युअली नुकसान झालंय असं मी म्हणेल ॲक्च्युअली। बरोबर, किती कौतुक करावं या सोसायटीचं आणि मंजित प्राईडचं कमी आहे। तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेतात म्हणून सांगायचं ही बाब नाहीये, जे खरं आहे तेच बोलतेय। एक्झॅक्टली। मी मागच्या वर्षी माझ्या भावाकडे मी 2दा-3दा येऊन गेलेली आणि मला घर घ्यायचंच होतं। मग मी ॲक्च्युअली बीड बायपासला बुक केलेलं होतं, पण जेव्हा मी माझ्या भावाकडे आले तेव्हा मला ही सोसायटी हा एरिया पूर्ण म्हणजे खूपच आवडला। मग हे सोडून दुसरीकडे मला नकोच वाटायला लागलं। माझ्या मिस्टरांनाही दुसरं आवडतच नव्हतं। मग मी बघितलं की 2 BHK आहे इथे आणि आम्हाला दोघं, मी आणि माझा मुलगा, आम्ही इथे शिक्षणासाठी आलेलो आहोत। मग त्यासाठी आम्हाला सफिशियंट वाटलं म्हणून आम्ही इथे घेण्याचा विचार केला। खूपच सुंदर आहे, म्हणजे किती कौतुक करावं या सोसायटीचं आणि मंजित प्राईडचं कमी येते आम्हाला। कारण लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच करमणूक देणारी, सगळ्यांनाच आवडणारी, म्हणजे कोणी बाहेरचा पाहुणा जरी आला तरी तो परत जाण्याचं म्हणजे त्याला इथे काहीतरी एक घर घ्यावं, ॲक्च्युअली घ्यायचं नसतं पण एक घेण्याची इच्छा असते, कारण आपापले घर आहेत। पण इथे आल्यावर 2 BHK, 3 BHK, 4 BHK असं घेण्याची एक इच्छा आहे। किचन मी आतापर्यंत बघितले की 2 BHKचे तरी किचन एवढे मोठे नसतात। म्हणजे मी पुण्यात, मुंबईत जे बघितले आणि इथे सुद्धा त्या मानाने ह्यांनी किचनही मोठं दिलेलं आहे। ड्राय बाल्कनी चांगली आहे, स्पेशियस आहे, म्हणजे त्या मानाने सगळंच छान आहे। म्हणजे त्यांनी दरवाजाची जी एंट्री आहे, जी म्हणजे येण्याची एंट्री जी आहे ती पूर्व पश्चिम दिलेली आहे। फरक म्हणजे मी इथेच सगळंच आहे, म्हणजे ॲक्च्युली एक गावच झाल्यासारखं झालंय। म्हणजे मला खरेदीसाठी कुठे बाहेर जावंसं लागत नाही। किराणा म्हणा, कपडे म्हणा, सगळंच डेअरी प्रोडक्ट सगळंच इथे मिळतात। आणि गार्डन खूप सुंदर आहेत, पोडियम खूप छान आहेत, म्हणजे नाव ठेवायला तर कुठेच जागा नाही। मंदिर तर इथलं म्हणजे सगळ्यात प्रसन्न जी जागा म्हटलं तर मंदिर आहे। सगळं त्यांनी अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित दिलेत। माझे सासू सासरे जेव्हा मी इथे राहायला आले, बरोबर आज 1 वर्ष झाले मला येऊन इथे, तर आल्यावर माझे सासू सासरे दोघंही आले होते। तर त्यांना ते घर बघितल्यावर म्हणजे एवढं एरिया असू शकतं, हवा, प्रकाश, हे जे काहीकडे कसं असतं की बाल्कनी लहान असते, प्रकाश येत नाही, समोरासमोर बिल्डिंग्स असतात म्हणून तेवढा प्रकाश येत नाही, पण इथे सगळंच आहे। तर सासू सासऱ्यांना खूप आवडलं माझ्या। मग त्यांनी आमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवून घेतलं, त्यांनाही खूप घर आवडलं। आता ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं झालं तर इथे माझी काका काकू आता इथे त्यांनी घर घेतले 3 BHK मध्ये। ह्याच्या आधी सगळ्यात पहिले म्हणजे मी अट्रॅक्ट ह्या कारणाने झाले की माझा भाऊ इथे 4 BHK मध्ये राहतो, त्याच्याकडे मी येत होते आणि त्याचं जे घर बघितलं ते एक 5 स्टार सारखं त्यांनी डेकोरेट करून ठेवलेलं आहे। आणि सोसायटी तर अप्रतिम आहे, म्हणजे तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेतात म्हणून सांगायचं ही बाब नाहीये, जे खरं आहे तेच बोलतेय। म्हणजे पोडियम गार्डन खूप सुंदर आहे, लहान मुलांसाठी, आमच्या मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी अप्रतिम आहे। म्हणजे जर कोणी इथे घेतलं नसेल तर त्यांचं ॲक्च्युअली नुकसान झालंय असं मी म्हणेल ॲक्च्युअली। मंजित प्राईडला माझ्याकडनं भरपूर सदिच्छा आहेत आणि असा प्रोजेक्ट आतापर्यंत झाला नाही आणि ह्या पुढे होईल असं मला वाटत नाही। खूप सुंदर प्रोजेक्ट आहे, खूप छान ह्यांनी डेकोरेट केलेलं आहे आणि ही सोसायटी जर तुम्ही कोणी येऊन बघताल तर तुम्हाला परत इथून बाहेर जाण्याची इच्छाही होणार नाही, इतकी सुंदर सोसायटी आहे।